महिलांसाठी खुशखबर. सरकारी नोकरीतील महिला आरक्षणासाठी आता नॉन क्रिमिलेअरची अट रद्द. मुंबई राज्यातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीसाठी आता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची जाचक अट पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. काय आहे नवा निर्णय? महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने 4 मे 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार शासकीय, निमशासकीय आणि शासन अनुदानित संस्थांमधील पदभरतीमध्ये महिलांना 30% समांतर आरक्षण दिले जाते. याआधी या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य होते. मात्र आता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना या अटीतून मुक्त करण्यात आले आहे. निर्णयाची प्रमुख कारणे: गुणवत्तेला प्राधान्य. अनेकदा गुणवत्तेनुसार पात्र ठरूनही केवळ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसल्यामुळे उच्चशिक्षित आणि अनुभवी महिला उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागत होते. उत्पन्न मर्यादेची अडचण. वैद्यकीय महाविद्यालयांसारख्या उच्च पदांवरील भरतीमध्ये महिलांचे स्वतःचे उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याने त्यांना हे प्रमाणपत्र मिळणे कठीण होत होते. समानता. दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक, खेळाडू आणि प्रकल्पग्रस्त यांसारख्या इतर समांतर आरक्षण घटकांसाठी नॉन क्रिमिलेअरची अट नव्हती, ती केवळ महिलांसाठीच लागू होती. ही तफावत दूर करण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. आता निवडीचा निकष काय? आता खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेल्या पदावर पात्र उमेदवारांची शिफारस करताना केवळ त्यांच्या गुणवत्तेच्या मेरिट आधारे निवड केली जाईल. ज्या महिला उमेदवारांचे उत्पन्न उंच फॅरंट व प्रगत गटासाठीच्या क्रिमिलेअर मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांनाही आता महिला आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. राज्य सरकारच्या या क्रांतिकारी निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो महिलांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनातील महिलांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.